राजूर जाफराबाद महामार्गावर भरधाव कार विहिरीत, 5 जणांचा मृत्यू, 1 जणाचा मृतदेह काढण्यास बचाव दलाला यश. हसनाबाद पोलीस व टेंभुर्णी पोलीस घटनास्थळी दाखल. आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास संभाजीनगरकडून जाफराबाद जाणारी गाडी ही गाडेगव्हाण फाट्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका नागरिकाला धडक देत पळून जाण्याच्या गडबडीत बाजूला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. तसेच सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी, हसनाबाद पोलीस व टेंभुर्णी पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. त्यामध्ये एका जणाचा मृतदेह वर काढला असून उर्वरित मृतदेह वर काढण्याचे काम पोलीस विभाग व अग्निशमन विभागाच्या वतीने सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. या कारमध्ये असलेल्या प्रवाशांची नावे ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले यांचा मृतदेह अग्निशमन विभागाने वर काढलेला आहे, तर पद्माबाई लक्ष्मण भांबिरे, निर्मलाबाई सोपान डकले, ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे, राहणार गुंगी गेवराई, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे कारमध्ये असलेल्या प्रवाशांची नावे आहेत. न्यूज रिपोर्टर हरिबोराडे, झी-इंडिया 24 तास जालना. पोलीस प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य सुरू असून विहिरीत पडलेल्यांना 1 जण मयत झाल्याचे या ठिकाणी दिसून येत आहेत. अग्निशामक दलाच्या वतीने सर, काय घटना घडली, काय सांगाल? आज या ठिकाणी गाडेगव्हाण रोडवर एक सकाळी पहाटे एक गाडी ऍक्सिडेंट होऊन विहिरीत पडलेली आहे आणि या ठिकाणी माहिती मिळताच आम्ही पोलीस असतील, त्यासोबत महसूल विभागाचे SDM साहेब आहेत, त्यानंतर आपत्ती विभागाची टीम आहे आणि त्यासोबतच फायर ब्रिगेडच्या आसपासच्या परिसरात सगळ्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना कार बाहेर काढण्यासाठी आणि त्या कारमध्ये किती लोक आहे याचा आम्ही शोध घेत आहोत.